सो गेल्या वर्षी मी डॉक्टर चिंतन वैष्णव यांच्याबरोबर खूप क्लोजली काम केलं. डॉक्टर चिंतन वैष्णव हे अटल इनोव्हेशन मिशनचे हेड आहेत आणि इंडियाच्या प्रेसिडेन्सीमध्ये G20च्या अंडर जो स्टार्टअप 20 एंगेजमेंट ग्रुप होता त्याचे पण हेड डॉक्टर चिंतन वैष्णव होते. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोलायचो ते भाषिणीचा उल्लेख आवर्जून करायचे. त्यानंतर मी एकदा अमिताभ कांत यांच्याशी चर्चा करत होतो. अमिताभ कांत जे नीती आयोगचे सीईओ होते आणि इंडियाच्या प्रेसिडेन्सीमध्ये G20चे शेर्पा देखील होते. सो त्यांच्याशी मी चर्चा करताना सुद्धा भाषिणीचा त्यांनी अतिशय अभिमानाने उल्लेख केला. सो माझी क्युरिओसिटी जागृत झाली आणि मी भाषिणी हे ऍप स्वतः वापरून पाहिलं. सो तुमच्यासाठी 2 गोष्टी आहेत याच्यात ज्या महत्वाच्या आहेत. भाषिणीमध्ये तुम्ही जेव्हा सबसेक्शन अनुवाद इथे जाल तेव्हा तुम्हाला इनपुट लँग्वेज ऍज वेल एज आउटपुट लँग्वेज, व्हॉइस ऍज वेल एज टेक्स्ट याच्यामध्ये भारतात यूज होणाऱ्या बऱ्याचशा रिजनल लँग्वेजेस, त्याशिवाय संस्कृत, हिंदी, इंग्लिश अशा कोणत्याही भाषेत तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता, व्हॉइस ऍज वेल एज टेक्स्ट. यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट दुसरी आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा सबसेक्शन मध्ये जाल ज्याचं नाव आहे स्टार्टअप भाषिणीच्या ऍपमध्ये, तेव्हा तुम्हाला व्हेलॉसिटी 1.0 अशी एक कॉम्पिटिशन टाईप दिसेल. हे काय आहे तर गव्हर्नमेंटने तुम्हाला चॅलेंजेस थ्रो केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. भाषा किंवा लिंग्विस्टिक्स रिलेटेड तुम्ही टेक एक्सपर्ट असाल किंवा कोणी स्टार्टअप डेव्हलप करत असेल तर तुम्ही जरूर या व्हेलॉसिटी 1.0 ला अप्लाय करा. त्यातनं खूप मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. गव्हर्नमेंट बरोबर काम करायला मिळेल. तिथल्या टेक लोकांकडनं तुम्हाला शिकायला मिळेल. तुमचा कोणीही मित्रमैत्रीण जर का लिंग्विस्टिक्स किंवा भाषे रिलेटेड स्टार्टअप करत असेल तर नक्की हा व्हिडिओ त्याच्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.